नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये मी युवराज आपल्या सर्व शेतकऱ्यांची स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, 20 तारखेपासून बऱ्याच जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. तर काही जिल्ह्यामध्ये 2 जून पर्यंत बऱ्याच भागात जोरदार पाऊस पडणार आहे आणि हा पाऊस 20 तारखेपासून बऱ्याच भागामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. तर शेतकरी मित्र, 20 तारखेला पाहिला असता नाशिक, पुणे, सातारा या पूर्ण पट्ट्यांमध्ये पाऊस पडणार आहे. तसे अहिल्यानगर, संभाजीनगरचा वरील भाग, मालेगाव, कन्नड या भागामध्ये 20 तारखेला सर्वसाधारण पाऊस पडणार आहे. तसेच 21 तारखेला देखील शेतकरी मित्र, बऱ्याच भागामध्ये परत जोरदार पावसामध्ये वाढ होत आहे. हा पाऊस सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे जिल्हा, खेड, जुन्नर, अकोला, गुवाहाटी, मुरबाड, लोणावळा तसेच नाशिक या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस 1 ते 2 मिली पाऊस राहणार आहे. परत हा पाऊस अहिल्यानगरच्या काही भागामध्ये नॉर्मल पाऊस पडणार आहे. तसेच पैठण आणि जालन्याच्या काही अंबड या भागामध्ये देखील नॉर्मल पावसाचा शिरकाव होणार आहे. ढगाळ वातावरण राहून शिरकाव होण्याची दाट शक्यता आहे. तसेच 22 तारखेला, तर शेतकरी मित्र, 22 तारखेला करमाळा, जामखेड, अहिल्यानगर, दौंड, बारामती या ठिकाणी सर्वसाधारण पाऊस होईल. तसेच बारामती आणि दौंड या भागामध्ये अहिल्यानगर, तसेच अकोले, जुन्नर, खेड, पुणे, पुणे जिल्हा, तसेच बोरनेरा, सातारा, कुर्ला, पैठण, तसेच विजापूर, कोल्हापूर, तसेच पाहिला असता जत या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच पंढरपूर, बार्शी, करमाळा या भागामध्ये देखील सर्वसाधारण जोरदार पाऊस राहणार आहे 22 तारखेला. कारण की वातावरणात थोडा बदल झाला आहे. आणि 22 तारखेला सातच्या टायमाला कळंब, धाराशिव, सोलापूर, तुळजापूर, नळदुर्ग या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच लातूर, कळंब, परळी, बीड, वडवणी या भागामध्ये देखील 22 तारखेला सातच्या टायमाला जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे आणि हा पाऊस जोरदार राहणार आहे. आणि रात्री 22 तारखेला ते 8च्या टायमाला देखील लातूर, बीड, कळंब, धाराशिव, तुळजापूर, नळदुर्ग, सोलापूर, बार्शी या भागामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, परंतु परत वातावरणात देखील बदल होऊ शकतो. आपणास वातावरणात बदल झाला की परत तुम्हाला आपण सांगू की वातावरणात बदल झाला आहे. 23 तारखेला देखील शेतकरी मित्रांनो, बऱ्याच जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे आणि हा पाऊस जोरदार राहण्याची शक्यता आहे. 23 तारखेला 2 ते 3 मिलीच्या आसपास पाऊस राहणार आहे. 23 तारखेला पाऊस जामखेड, करमाळा, इंदापूर, बार्शी, तसेच पंढरपूर, सोलापूर, धाराशिव, तुळजापूर, नळदुर्ग, लातूरच्या काही भागामध्ये देखील हा पाऊस राहणार आहे एकदम जोरदार. तसेच कोल्हापूर, सातारा, बारामती, दौंड, पूर्ण पुणे जिल्हा, खेड, अहिल्यानगर, जुन्नर, अकोला, गुवाहाटी आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे. आणि 23 तारखेपासून मुंबई, तसेच कोकण किनारपट्टी, रत्नागिरी या पूर्ण सिंधुदुर्ग या पूर्ण भागामध्ये 23 तारखेपासून जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. आणि हा जोरदार पाऊस जवळपास लातूर, बीड यापर्यंत मधाळ राहणार आहे. तसेच मित्र, परत 24 तारखेला देखील काही जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार आहे. 24 तारखेला देखील पाहिला असता सांगली, सातारा, बारामती, पुणे, नाशिक, तसेच मुंबई या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे 24 तारखेला. आणि परत 25 तारखेला देखील त्याच भागामध्ये पाऊस राहणार आहे. थोडा पावसाचे प्रमाण कमी राहील 25 तारखेला. आणि करमाळा, बार्शी, सोलापूर, पंढरपूर या भागामध्ये देखील 25 तारखेला थोडा नॉर्मल पाऊस राहणार आहे. सोलापूर, नळदुर्ग, धाराशिव, तुळजापूर या ठिकाणी नॉर्मल पाऊस पडेल. तसेच 26 तारखेला देखील जामखेड, करमाळा, बार्शी, धाराशिव, सोलापूर, पंढरपूर या भागामध्ये नॉर्मल पाऊस राहील. आणि कोल्हापूर, मुंबई, पुणे, सातारा, नाशिक या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहील 26 तारखेला. आणि शेतकरी मित्र, परत 27 तारखेला देखील काही जिल्ह्यामध्ये परत 27 तारखेला देखील पावसाची शक्यता आहे. हा पाऊस जामखेड पर्यंत, अहिल्यानगर, पुणे, बारामती, तसेच नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, मुंबई या पूर्ण भागामध्ये सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे. पाऊस राहणार आहे. तसेच पंढरपूर, सोलापूर, धाराशिव, तुळजापूर या भागामध्ये नॉर्मल पावसाचा शिरकाव राहील. आणि लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा, औसा या उमरगा या भागामध्ये सर्वसाधारण जोरदार पाऊस 27 तारखेला राहील.
तसेच 28 तारखेला देखील रात्री पाऊस हा 27 तारखेला रात्री हा देखील उमरगा या भागामध्ये पाऊस राहणार आहे. आणि 28 तारखेला परत काही भागात पावसाची काही भागामध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस तुळजापूर, सोलापूर, नळदुर्ग, धाराशिव तसेच बार्शी, वैराग, कळंब इकडे पाहिला असता परांडा, कुर्डवाडी या भागामध्ये जोरदार पाऊस राहील. आणि सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, मुंबई या भागामध्ये मुंबईला नाही राहणार. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक या भागात, अहिल्यानगर या भागामध्ये नॉर्मल पाऊस हा 28 तारखेला राहील. आणि बीडच्या काही भागामध्ये या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. 28 तारखेला रात्री 11च्या टायमाला बीड, गेवराई, वरवणी, तसेच अहिल्यानगर या भागामध्ये सर्वसाधारण जोरदार पावसाच्या सरी राहणार. तसेच लातूर आणि नांदेड, परभणी, हिंगोली या भागामध्ये देखील 28 तारखेला पाऊस राहणार आहे. हा पाऊस पावसामध्ये वाढ राहणार आहे. आणि हा पाऊस बीड, लातूर, बार्शी, तुळजापूर, सोलापूर, धाराशिव या भागामध्ये 29 तारखेला देखील जोरदार पाऊस राहणार आहे. तसे अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये देखील, सोलापूर या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. 29 मेला. तसेच 30 मेला देखील ढगाळ वातावरण राहील आणि नॉर्मल पावसाचा शिरकाव राहील. पूर्ण मराठवाड्यामध्ये ढगाळ वातावरण राहील आणि नॉर्मल पाऊस पडेल. तसेच 31 तारखेला देखील तीच परिस्थिती राहील. नॉर्मल पाऊस पडेल. मुंबई, कोकण, गोवा या भागामध्ये थोडा जोरदार पाऊस राहणार आहे. आणि 1 तारखेला परत मुंबई, कोकण, गोवा, सांगली, सातारा, नाशिक या भागामध्ये पावसाचा जास्त जोर राहील. जळगाव, नंदुरबार, संभाजीनगर या भागामध्ये जास्त पाऊस राहणार आहे. तसेच सोलापूर, लातूर या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस 1 तारखेला 1 जूनला राहणार आहे. 1 जूनला सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये जोरदार पाऊस राहील. तसेच बीडला देखील रात्री पाऊस हा 1 तारखेला रात्री पाऊस राहण्याची शक्यता आहे. सर्वसाधारण ते जोरदार. आणि 2 तारखेला एकदम जोरदार हा पाऊस पूर्ण मराठवाडा तसेच विदर्भात नॉर्मल पावसाचा शिरकाव राहण्याची शक्यता आहे. तरी शेतकरी मित्रांनो, रोजची ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.